नमस्कार टीचर्स. पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या वतीने मी प्राची पासलकर. मी तुमच्या सगळ्यांचं या सेशन मध्ये स्वागत करते. आज माझ्याबरोबर माझे अजून सहकारी आहेत डॉक्टर दिशा सावंत, मिस शीतल, तर त्याही आहेत फ्रॉम पुणे नॉलेज क्लस्टर. आणि आजच्या ज्या आपल्या स्पीकर आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्या आहेत मिसेस स्नेहा ओगले. त्या असोसिएट प्रोफेसर आहेत मॉडर्न कॉलेज, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मॉडर्न कॉलेज गणेशखिंड, तिथे त्या असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांना खूप गाढा एक्सपिरियन्स आहे. 24 वर्षांपासून त्या तिथे शिकवत आहेत. त्यांचे 6 रिसर्च पेपर्स आहेत, 4 अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत आणि खूप सारे ई कंटेंट त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्या MSc MPhil आणि CSR नेट जी एक्झाम आहे ती त्यांनी क्लिअर केलेली आहे. त्याच्यानंतर अवॉर्ड्स आणि फेलोशिप रेकग्निशन जे आहे ते त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड, आदर्श अवॉर्ड मिळालेला आहे फ्रॉम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं 2005 मध्ये आदर्श प्राध्यापिका अवॉर्ड. त्यानंतर मणिरत्न शिक्षक गौरव अवॉर्ड मिळालेला आहे बाय पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट 2010 मध्ये. आणि खूप सारे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे पोस्टर प्रेझेंटेशन असतात किंवा पेपर प्रेझेंटेशन असतात स्पेसिफिकली इन द फील्ड ऑफ बायोलॉजी, लाईफ सायन्सेस, त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. त्यांनी जे काही रिसर्च प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर इन मॉडर्न कॉलेज, त्याला सुद्धा खूप सारं रेकग्निशन मिळालेलं आहे, स्पेशली ऑन मायक्रोबियल डायव्हर्सिटी आणि असेसमेंट ऑफ वॉटर अँड सेडिमेंट सॅम्पल्स फ्रॉम मुळा आणि मुठा रिव्हर इन कोलॅबोरेशन विथ MCC, NCCS वगैरे त्यांनी हे असे प्रोजेक्ट्स केलेले आहेत विद्यार्थ्यांसोबत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना पाऊल हॅरिस फेलोशिप जी असते बाय रोटरी फाउंडेशन ऑर इंटरनॅशनल रोटरी फाउंडेशन, त्याचंही रेकग्निशन मिळालेलं आहे फॉर हर टीचिंग अँड रिसर्च एफर्ट्स in the field of life sciences. So, madam, we are very fortunate and happy to have you here for today's session. So, thank you very much, Prachi Pasarkar madam. At the outset, I would like to thank Pune Knowledge Cluster, its team, as well as DIAD and their team for inviting me and giving me this opportunity to interact with all the school teachers. Thank you. मला जे टॉपिक दिलेला आहे ते आहे जेनेटिक्स, हेरिडिटी, मायटॉसिस अँड मिओसिस. वेळ दिलेला आहे 1 तास, त्यामुळे जितकं मॅक्झिमम मी करू शकेन या 1 तासात तेवढं मी कव्हर करणार आहे. माझं टॉक बायलिंग्वल असेल आणि टॉक झाल्यावर एक संधी आहे सगळ्यांना प्रश्न विचारायला, तर तुम्ही तुमचे प्रश्न नोट डाऊन करून ठेवा. आणि मी टर्मिनॉलॉजीज इंग्लिशचे वापरणार आहे आणि मराठीत शक्यतो जास्तीत जास्त एक्सप्लेन करेन. नक्की. आणि ड्युरिंग द टॉक सुद्धा जे काही प्रश्न मॅडम विचारतील तुमचे रिस्पॉन्सेस तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. आमची टीम जी आहे ती मॅडम पर्यंत तुमचे रिस्पॉन्सेस नक्की पोहोचवू. सो सेशन आपलं इंटरॅक्टिव्ह होईल. मॅडम प्रश्न विचारतील आणि तुम्ही तुमचे आन्सर्स नेहमी सारखं आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकत राहा. आणि काही प्रश्न असतील तर तेही चॅट बॉक्स मध्ये टाका. येस मॅम, सॉरी टू इंटरप्ट. हा, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. सुरुवातीला मी काही टर्मिनॉलॉजीजचे गुगल सर्चने मराठी ऑल्टरनेटिव्ह शब्द असे काढलेले आहेत किंवा मराठी मीनिंग्स काढलेले आहेत, तर मी शेअर करते. गुगल सर्च असल्यामुळे ते सगळे 100% करेक्ट असतील असे नाही, तर तुम्ही ते बघू शकाल. फॉर एक्झाम्पल ॲलेल्स, ज्याला आपण ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन म्हणतो, तर त्याच्यात त्यांनी मराठीत जीन्सचे जोडीपैकी एक असे दिलेत आणि जीनला जणूक म्हणतात, कॅरेक्टरला वैशिष्ट्य म्हणतात, क्रोमोझोम्स गुणसूत्र, क्रॉस आणि डिप्लॉइडला नव्हते शब्द अवेलेबल,
आणि F1 जनरेशनला F1 पिढी, F2 जनरेशनला F2 पिढी असेच लिहिले होते. आणि होमोझायगस स्टेटला एक संध असं दिलं होतं आणि हेटेरोझायगसला विषम असं त्यांनी म्हटलं होतं. तर हे सगळे टर्म्स मी एक्सप्लेन करणार आहे. आणि हेरिडिटरी मटेरियलला आनुवंशिक साहित्य, लॉज ऑफ इनहेरिटन्सला वारसाचे नियम, ट्रेट म्हणजे वैशिष्ट्य, आणि ट्रू ब्रीडिंग असे खरे प्रजनन असं दिलेलं आहे. आता मी पीपीटी शेअर करते. मॅडम स्क्रीन दिसते आम्हाला आता. ओके. पूर्वीची दिसली होती का नाही? पूर्वीची पण दिसली होती. हो, थँक्यू. तर आपण मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्सनी सुरुवात करूया. तर इथे जी स्लाइड दाखवली आहे त्याच्यात काय दिसतं तुम्हाला? तुम्ही तुमचे आन्सर्स चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. ट्विन्स दिसतात मॅम. हा, तर ट्विन्स दिसतात, त्यांना आपण ट्विन्स म्हणतो कारण ते एकसारखे दिसतात. तर ते एकसारखे का दिसतात? कारण त्यांचं जे हेरिडिटरी मटेरियल आहे ते एकसारखं आहे, किंवा जेनेटिक कॉम्प्लिमेंट म्हणतो ते एकसारखं असल्यामुळे ते एकसारखे दिसतात. आता इथे कोण दिसते? ही विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आहे. तर ही एवढी सुंदर कशी झाली? तर परत हिचे जे जेनेटिक कॉम्प्लिमेंट आहेत किंवा हेरिडिटरी मटेरियल ह्याच्यामुळे ती एवढी सुंदर दिसते. ह्याची मुलगी आहे आराध्य, ती मोठी होऊन तेवढीच सुंदर दिसेल का? तर हे कशावर अवलंबून असेल? तर तिला एक सेट ऑफ क्रोमोझोम्स तिच्या आईकडनं मिळालेत आणि एक सेट ऑफ क्रोमोझोम्स तिला वडिलांकडनं मिळाले. आता हे सगळे दोन्ही सेट्स ऑफ क्रोमोझोम्स तिच्यामध्ये असल्यामुळे ते कसे इंटरॅक्ट होतात, एन्व्हायरमेंटशी कसे इंटरॅक्ट होतात, ह्याच्यावर अवलंबून असतं की ती मोठी झाल्यावर कशी दिसेल. आपण हे लॉज ऑफ इनहेरिटन्सचा अभ्यास का करावा? तर ह्याचे काही ऍप्लिकेशन्स असतात, उपयोग असतात. तर एक आहे डिटर्मिनेशन ऑफ पेरेंटेज. कधी कधी अशी घटना घडते, जसं 9/11 झालं होतं US मध्ये. टेररिस्टने वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत पाडली होती. आता त्याच्यातच अनेक लोक, वाईट वाटतं सांगायला की अनेक लोक गेली. मग त्यांचे बॉडीज ना ओळखायला की त्यांच्या फॅमिलीज पर्यंत ते बॉडीज ना पोचवायला त्यांना DNA अनालिसिस करायला लागलं. तर ते कसं करतात मग? तर जे जिवंत आहे त्यांचा DNA घेतात आणि जे लोक गेली त्यांचा DNA घेऊन त्याच्यावर स्टडी केलं जातं आणि कंपॅरिझननी ते सांगू शकतात की कुठली बॉडी कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करते. अजून आहे की डिटर्मिनेशन ऑफ ब्लड ग्रुप्स. तर ब्लड ग्रुप्स पण हेरिडिटरी मटेरियलमुळे प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट ब्लड ग्रुप असतो आणि इनहेरिटन्स प्रमाणे ते ब्लड ग्रुप्स ठरतात की आई वडिलांचे ब्लड ग्रुप्स कसे आणि त्या प्रमाणे मुलांचे ब्लड ग्रुप्स असतील. मग तुम्ही कोणी CID पाहिलेलं आहे का? CID सिरियल मध्ये डॉक्टर साळुंखे असतात. खूप लोक, सगळेच म्हणजे ऑलमोस्ट येस म्हणतात ना. गुड. तर डॉक्टर साळुंखे काय करत असतात त्यांच्या लॅबमध्ये?
ते DNA अनालिसिस करतात. म्हणजे कुठे क्राईम सीन असेल तर तिथून ते सॅम्पल्स कलेक्ट करतात. कसे असतील सॅम्पल्स, तर नखांच्या खाली जे स्किन राहिलं असेल की कोणीतरी मारामाऱ्या केल्या असतील तर नखांच्या खाली स्किन असू शकतं, ब्लड सांडलेलं असू शकतं, केस असू शकतात. हे सगळं कलेक्ट करून त्याच्यातनं DNA काढून ते जे सस्पेक्ट आहे की ह्या लोकांनी केलं असेल कदाचित, त्यांच्याशी ते कम्पेअर करतात. म्हणजे त्यांना कळतं की हे क्राईम सीनवर होते का नव्हते. आणि दे ऑल्सो मॅच विथ विक्टिम, कारण ज्याच्यावर अन्याय झाला असतो क्राईम मध्ये तर त्याचे कसे आहेत, कारण त्याचेही सॅम्पल्स असू शकतात स्वतःचे, किंवा ज्यांनी खून किंवा काही केलं असेल खून खराबा तर त्यांचे पण असू शकतात. तर क्रिमिनल्सचे किंवा विक्टिमचे सॅम्पल्स असू शकतात क्राईम सीनवर. आणि मग अनेक जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. तर ते जेनेटिक डिसऑर्डर्स कशामुळे आले, कॅन दे बी प्रिव्हेंटेड, हाऊ कॅन दे बी ट्रीटेड, ह्याच्यासाठी ह्याचा अभ्यास असतो. आता ह्याच्या अभ्यासाची सुरुवात ग्रेगर जोहान मेंडलनी केली. तर त्यांना म्हणून फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात, कारण त्यांनी हा सगळा अभ्यासाचा पाया बनवला होता. तर ते एक ऑगस्टिनियन मंक होते, म्हणजे साधना करणारे, त्यांच्या मॉनेस्ट्रीमध्ये साधना करायचे. तर त्यांनी काय केलं, 28,000 वाटाण्याची झाडं लावली आणि हे टोटल काही वर्ष त्यांचं काम चालू होतं. 1856 हून 1863 पर्यंत अनेक वाटाण्याची झाडं लावली आणि त्यांचा नीट निरीक्षण करून अभ्यास केला. त्यांनी काय पाहिलं की ऑफस्प्रिंग म्हणजे पुढची जी पिढी असते त्यांची आई वडिलांच्या कॅरेक्टर्स किंवा ट्रेट्स प्रमाणे कॅरेक्टर्स असतात. तर आता ह्याने गार्डन पी प्लांट किंवा वाटाण्याचं झाड कशामुळे सिलेक्ट केलं असेल, तर 3 गोष्टी आहेत. एक, हे लवकर तुम्ही वाढवू शकता. तर एका वर्षात त्याचे बिया, फुलं आणि बिया तयार होतात. तर लाईफ सायकल त्याचं लहान असल्यामुळे त्यांना पुढच्या पिढ्या वगैरे तपासायला उपयोग झाला आणि भरपूर बिया तयार होतात. जितके जास्ती तुम्ही सॅम्पल्स घ्याल तेवढं स्टॅटिस्टिकल अनालिसिस सोपं जातं. म्हणजे ते एक ॲक्युरेसी जी असते रिझल्ट्स मध्ये ती येते. आता त्यांनी कुठले ट्रेट्स किंवा कॅरेक्टर्सचा अभ्यास केला. आता मी रेफरन्स बुक वापरते, ती आय जेनेटिक्स अ मॉलिक्युलर अप्रोच बाय पीटर रसल, आणि त्याच्यात जे टर्म्स दिलेत ते इथे मांडलेले आहे. तुमच्या टेक्स्ट बुक्स मध्ये मी पाहिले काही वेगळे टर्म्स वापरले, काही हरकत नाही. म्हणजे स्फेरिकल किंवा स्मूथ सीड असेल तर त्याला राऊंड म्हटलेलं आहे, पर्पल फ्लावर कलरला रेड म्हटलेलं आहे. पण आपण मूळ गोष्टी चा स्टडी करून घेऊया. म्हणजे थोडंसं टर्मिनॉलॉजी मध्ये फरक असेल इथे तर काही हरकत नाही, आपण समजून घेऊया की काय काय त्यांनी बघितलं. तर सुरुवातीला त्यांनी पेअर्स ऑफ ट्रेट्स बघितले. तर सीड शेप, की तो गोलाकार आहे का रिंकल्ड आहे, म्हणजे सुरकुतलेला आहे का. मग सीड कलर येलो आहे का ग्रीन आहे. मग फ्लावर कलर पर्पल आहे का व्हाईट आहे. मग पॉड शेप, तो असा नीट भरलेला इन्फ्लेटेड आहे का पिंच्ड किंवा कन्स्ट्रिक्टेड आहे. मग पॉड कलर ग्रीन आहे का येलो आहे. मग फ्लावर पोझिशन, तर फुलं जेव्हा येतात झाडाला ते ॲक्शियल किंवा टर्मिनल. ॲक्शियल म्हणजे जिथे ब्रांचिंग होतं
त्या कोपऱ्यात ते येतं फुल. टर्मिनल म्हणजे टोकावर येतं. आणि स्टेम हाईट की ते टॉल होते का बुटके होते, उंच होते का बुटके होते, टॉल और ड्वार्फ. मग त्यांनी हे काम कसं केलं, तर त्यांनी फुलं घेतली होती. फुलांच्या मध्ये जे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे, त्याच्यात एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ज्याला पिस्टिल म्हणतात. त्याच्यात स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी आहे. ओव्हरी मध्ये गॅमेट्स तयार होतात ज्याला म्हणतो ओव्ह्यूल. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ते अँथर आहे, सॉरी स्टेमन्स आहे, त्याच्यात अँथर ज्याच्यात पोलन तयार होतात आणि फिलामेंट्स आहेत त्यांना. तर ते अँथर्स विथ फिलामेंट्स आर शोन इन रेड, द पिस्टल इज शोन इन येलो. आता त्यांनी कुठले प्रकारचे स्ट्रेन्स घेतले, तर ट्रू ब्रीडिंग स्ट्रेन्स घेतले. म्हणजे समजा आपण एक ऍट अ टाइम त्यांनी सुरुवातीला एक कॅरेक्टर घेतला, वन पेअर ऑफ कॅरेक्टर्स, म्हणजे स्मूथ सीड्स किंवा राऊंड सीड्स विथ रिंकल्ड सीड्स. तर त्याने 2 प्रकारचे स्ट्रेन्स घेतले, एक ट्रू ब्रीडिंग स्मूथ सीड्स प्रोड्यूस करणारं, दुसरं ट्रू ब्रीडिंग रिंकल्ड सीड्स प्रोड्यूस करणारं. तर ट्रू ब्रीडिंगचा अर्थ काय आहे की अनेक पिढ्या ते स्मूथ सीड्स वाला असेल तर स्मूथ सीड्सच अनेक पिढ्या ते तयार करणार. स्पेशली आपण जेव्हा सेल्फिंग करतो, सेल्फिंगचा अर्थ सांगते. आणि तसंच ट्रू ब्रीडिंग रिंकल्ड सीड प्रोड्युसर असेल तर तो अनेक पिढ्या रिंकल्ड सीड्सच तयार करेल जेव्हा त्याचं सेल्फ ब्रीडिंग किंवा सेल्फिंग करतो. सेल्फ ब्रीडिंग किंवा सेल्फिंग म्हणजे त्याच फुलातनं किंवा जी फुलं एका झाडावर आहे त्या फुलाचे मेल गॅमेट्स म्हणजे पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावर ठेवले जातात, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर. तर त्याच फुलामध्ये किंवा त्या झाडाच्या एका फुलाहून दुसऱ्या फुलावर, तर ह्याला म्हणायचं सेल्फिंग. कारण संपूर्ण झाडात एकच टाईपचे क्रोमोझोम्स आहेत. आता ह्या ट्रू ब्रीडिंग स्ट्रेन्स ना, मला प्लीज सांगा की ट्रू ब्रीडिंग स्ट्रेनचा अर्थ कळलाय का आणि सेल्फिंगचा अर्थ कळला आहे का? का कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. मोस्टली उत्तर येस येत आहेत मॅडम. ओके, थँक्यू. तर ह्याला पेरेंट किंवा पी जनरेशन म्हटलं. जनरेशन म्हणजे पिढी. आणि या जेव्हा क्रॉसिंग केलं, दिस इज कॉल्ड क्रॉस ब्रीडिंग और क्रॉसिंग. म्हणजे ट्रू ब्रीडिंग पेरेंटल स्ट्रेन 1 P1 विथ पेरेंटल स्ट्रेन 2 P2, स्मूथ सीड्स वर्सेस रिंकल्ड सीड्स. तेव्हा जे ऑफस्प्रिंग तयार झाले म्हणजे पुढची पिढी तयार झाली त्याला म्हटलं फर्स्ट फिलियल जनरेशन किंवा F1 जनरेशन. फर्स्ट फिलियल म्हणजे जो पहिला जनरेशन किंवा पहिली पिढी तयार झाली, क्रॉसिंग ऑफ द ट्रू ब्रीडिंग स्ट्रेन्स. ओके, तर त्यांना दिसलं की फक्त F1 जनरेशन मध्ये प्रत्येक वाटाणा स्मूथ होता किंवा राऊंड होता. त्याला प्रश्न पडला की रिंकल्ड किंवा सुरकुतलेले जीन्स नष्ट झाले का ते आहेत अजून. म्हणून त्यांनी पुढची प्रोसेस सुरू केली. म्हणजे F1 जनरेशन मधली जी फुलं होती किंवा जे F1 जनरेशन मध्ये जे बिया तयार झाल्या त्यांच्यामधनं प्लांट्स तयार केले, म्हणजे वाढवले. आणि मग जे वेगवेगळे प्लांट्स आले त्यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं. या पद्धतीने सेकंड फिलियल किंवा F2 जनरेशन तयार झाले. म्हणजे
जे काही वेगवेगळे टाइप्स ऑफ प्लांट्स जनरेट झाले असतील त्यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं, तर त्यांना असं आढळलं की काही स्मूथ सीड्स होते आणि काही सुरकुतलेले सीड्स होते. एकाच शेंगात पण असे दोन्ही प्रकार आढळले. मग त्याला लक्षात आलं की F1 जनरेशन मध्ये सुरकुतलेल्या सीडचा ट्रेट गायब होतोय, पण तो नष्ट होत नाहीये, आणि F2 जनरेशन मध्ये तो आढळतोय किंवा व्यक्त होतोय. असं काय होत असेल असं त्यांना प्रश्न पडला. तर त्यांनी फक्त स्मूथ वर्सेस रिंकल्ड सीड्स असं न करता त्यांनी इथे दिसतंय तुम्हाला की कुठले कुठले सीड्स किंवा प्लांट्सचं क्रॉसिंग केलं. तर ऍट अ टाइम त्यांनी पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स घेतले जे विरुद्ध कॅरेक्टर्स होते, म्हणजे स्मूथ वर्सेस रिंकल्ड सीड्स. त्याच्यात त्यांना म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत त्यांनी काम केलं की जास्ती संख्येत त्यांना स्मूथ सीड्स मिळाले, ऑल स्मूथ F1 जनरेशन मध्ये मिळाले, आणि F2 जनरेशन मध्ये 5474 स्मूथ सीड्स मिळाले, आणि त्यांना 1850 असे सुरकुतलेले सीड्स मिळाले. असे टोटल किती होते तर 7324 सीड्स. तर त्यांनी ह्याचा रेशो बघितला की 5474 इज टू 1850. तर त्यांना रेशो मिळाला 2.96:1. आता जे ट्रेट किंवा कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये दिसतं आणि जे दिसत नाही त्यांना त्याने जे दिसतं त्याला डॉमिनंट ट्रेट असं नाव दिलं, आणि जे दिसत नाही F1 मध्ये पण F2 मध्ये आढळतं त्याला रिसेसिव्ह ट्रेट म्हटलं. आणि याच पद्धतीने त्यांनी वेगवेगळे पेअर्स ऑफ कॅरेक्टर्सचं टेस्टिंग केलं की अगोदर त्याने ट्रू ब्रीडिंग येलो सीड्स वर्सेस ट्रू ब्रीडिंग ग्रीन सीड्सच्या प्लांट्सचं क्रॉसिंग केलं. तर F1 जनरेशन मध्ये सगळे पिवळे सीड्स मिळाले, आणि F2 जनरेशन मध्ये हे कॉलम्स मध्ये दाखवले ते F2 जनरेशन मध्ये 6022 असे येलो सीड्स मिळाले आणि 2001 असे ग्रीन सीड्स मिळाले. तर ह्या टेबल मध्ये जे पहिलं लिहिलेलं आहे स्मूथ सीड्स, येलो सीड्स, हे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि जे नंतर लिहिलेलं आहे रिंकल्ड सीड्स किंवा ग्रीन सीड्स हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, आणि ही संख्या दिलेली आहे या कॉलम्स मध्ये. त्याच पद्धतीने त्यांनी सीड कोट्स अँड फ्लावर्स हे एकाच जीन पेअरने कंट्रोल होतात आहे. तर ग्रे सीड कोट आणि पर्पल फ्लावर हे एकत्र येतात, तर हे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आणि व्हाईट सीड कोट आणि व्हाईट फ्लावर हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे जे व्यक्त होत नाही. तर म्हणून हे ब्रॅकेट टाकलेलं आहे की एकाच जीननी हे कंट्रोल होत आहे, फ्लावर कलर ॲज वेल ॲज सीड कोट. तर ग्रे सीड कोट आणि पर्पल फ्लावर हे 705 आढळले, आणि व्हाईट सीड कोट व्हाईट फ्लावर हे 224. तर इथे पण रेशो आलाय 3.15:1, आणि येलो सीड्स वर्सेस ग्रीन सीड्सला 3.01:1. मग फुलांचं पोझिशन एक्शल वर्सेस टर्मिनल, ह्याच्यात 651 F2 मध्ये 651 आले ते एक्शल होते, टर्मिनल 207 होते, त्यांचा रेशो 3.14:1. आणि इन्फ्लेटेड पॉड्स वर्सेस पिंच पॉड्स होते, तर त्याच्यात रेशो आहे 2.95:1. ग्रीन पॉड्स वर्सेस येलो पॉड्स मध्ये रेशो 2.82:1, आणि टॉल वर्सेस शॉर्ट स्टेम्सचं
आहे 2.84:1. आता टोटल और ॲव्हरेज बघितलं तर त्याने टोटल नियरली 20,000 इथे दाखवलेले सीड्स तपासले. त्याच्यापैकी 14,949 असे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक डिस्प्ले करत होते. 5,010 रिसेसिव्ह कॅरेक्टर डिस्प्ले करत होते. हे F2 जनरेशन मध्ये. नेहमी F1 जनरेशन मध्ये सगळे फक्त डॉमिनंट कॅरेक्टर डिस्प्ले करतात आणि ॲव्हरेज रेशो 2.98:1. तर जेव्हा एवढी मोठी संख्या असते तेव्हा त्याचा रिझल्ट असा जास्ती ॲक्युरेट येतो. आणि लाईफ सिस्टम आहेत त्यामुळे एक्झॅक्टली 3:1 जसं आपण गणित मांडू तसं येत नाही. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? काही डाऊट आहे? ओके. तर आता हे चित्र गमतीशीर चित्र आहे, पण हे आपण कशासाठी वापरतोय? आपण वापरतोय बघायला की 2 जीन्स एका पेअर मध्ये आहे. ते एक जीन ह्या बाई रिप्रेझेंट करतात आहे, दुसरं जीन हे बुवा रिप्रेझेंट करतात आहे. तर हे दिसतंय की या डॉमिनेशन करतात आहे त्यामुळे ह्या माणसाला व्यक्त होता येत नाही. तर असं होत असेल का सेलमध्ये की एक जीनचा पेअर आहे त्याच्यापैकी जो डॉमिनंट जीन आहे तो F1 मध्ये व्यक्त होऊ शकतोय आणि जो रिसेसिव्ह आहे तो F1 जनरेशन मध्ये व्यक्त होत नाही. पण F2 जनरेशन मध्ये दोन्ही डॉमिनंट आणि रिसेसिव्ह व्यक्त होतात, कारण त्यावेळेस हा डॉमिनंट जीन त्या सेलमध्ये नसतो. जो रिसेसिव्ह जीन असतो त्याचंच 2 कॉपीज असतात. आपण बघू नंतर हे कसं पॉसिबल होत आहे. ह्या कार्टून मधनं लक्षात येतंय का डॉमिनंट आणि रिसेसिव्ह जीन्सच्या बद्दल? मग ह्यांनी काय निकष लावले मेंडलनी त्याच्या सगळ्या स्टडी झाल्यावर? तर ट्रेट्स और कॅरेक्टर्स आर डिटर्मिन्ड बाय पार्टिक्युलेट फॅक्टर्स त्यांनी म्हटलं, कारण त्या काळात जीन्स क्रोमोझोम्सच्या बद्दल माहित नव्हतं. आज आपण ह्या पार्टिक्युलेट फॅक्टर्सना जीन्स म्हणतो. आणि इच फॅक्टर एक्झिस्ट इन ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स आणि ह्या ऑल्टरनेटिव्ह फॉर्मला आपण एलेल म्हणतो. तर एक डॉमिनंट एलेल असेल, एक रिसेसिव्ह एलेल असेल आणि प्रत्येक एलेल एक विशिष्ट कॅरेक्टरला स्पेसिफाय करू शकतो. आणि ट्रू ब्रीडिंग स्ट्रेन ज्यांनी आपण सुरुवात केली तर त्याच्यात त्यांना पेअर ऑफ आयडेंटिकल फॅक्टर्स असतील असं त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे ज्याला आपण होमोझायगस म्हणतो. होमोझायगस म्हणजे दोन्ही जे जीन्स आहे त्या डिप्लॉइड सेलमध्ये हे दोन्हीही जीन्स एकसारखे आहेत, आयडेंटिकल आहेत. नाव F2 ने दोन्हीही ट्रेट्स डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे आढळले आणि F1 मध्ये फक्त डॉमिनंट वाला ट्रेट आढळला. तर त्याचा अर्थ त्यांनी काढला की रिसेसिव्ह ट्रेट इज मास्क्ड नॉट एक्सप्रेस, व्यक्त होता येत नाही जेव्हा डॉमिनंट ट्रेट त्याच सेलमध्ये असतो. आणि त्याच्यावरनं त्यांनी फर्स्ट लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ एलेल्स मांडला. आता प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन काय आहे? तर जेव्हा एक पेअर ऑफ एलेल्स म्हणजे 2 एलेल्स आहे, एलेल्स म्हणजे ऑल्टरनेटिंग फॉर्म ऑफ द जीन, तेव्हा जेव्हा गॅमीट फॉर्मेशन होतं त्यावेळेस ते वेगवेगळ्या सेल्समध्ये ते एलेल्स जातात आणि अर्ध्या गॅमेट्समध्ये एक एलेल असेल आणि दुसऱ्या अर्ध्या गॅमेट्समध्ये दुसरा एलेल असेल.
आणि ह्याच्यामुळे तो डॉमिनंट ॲलेल आणि रिसेसिव्ह ॲलेल तो F2 जनरेशन मध्ये वेगवेगळ्या गॅमेट्स मध्ये गेल्यामुळे जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात, डिप्लॉइड सेल तयार होतो, तेव्हा दोन जेव्हा रिसेसिव्ह ॲलेल्स येतात एका सेलमध्ये झायगोटमध्ये, तेव्हा तो रिसेसिव्ह ॲलेल व्यक्त होऊ शकतो आणि त्याचे कॅरेक्टर्स और ट्रेट्स आढळतात. आता त्याचं वर्किंग इथे दाखवलेलं आहे. इथे थोडस डावीकडे मी कर्सर हलवताना स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. पियर्सन कमिंग्स बेंजामिन असं आहे ते, बेंजामिन कमिंग्स, पियर्सन अँड बेंजामिन कमिंग्स. तर प्लीज एक्सक्यूज मी फॉर दॅट. अच्छा, आता त्यांनी काय केलंय, पेरेंटल जनरेशन वरती दाखवलंय की एक पेरेंट फिमेल आहे, दुसरा पेरेंट मेल आहे. तर त्यांनी पेरेंटल फिनोटाइप हे ट्रू ब्रीडिंग स्ट्रेन्स घेतले, त्यामुळे हे स्मूथ सीड्स दाखवलेलं आहे आणि इथे रिंकल्ड किंवा सुरकुतलेले बियांचं प्लांट दाखवलेलं आहे, बिया दाखवलेल्या आहेत तिथे. आणि इथे निळ्यात क्रोमोझोम्स दाखवलेले आहेत. ऑरेंज मध्ये जे दाखवले ते जेनेटिक लोकस. लोकस म्हणजे कुठल्या ठिकाणी ते जीन्स लोकेटेड आहे. तर स्मूथ सीड्सचं डॉमिनंट असल्यामुळे त्यांनी कॅपिटल S असं लिहिलेलं आहे आणि ट्रू ब्रीडिंग असल्यामुळे डिप्लॉइड पेरेंटल जिनोटाइप. तर जिनोटाइप म्हणजे की त्याचा जेनेटिक कॉम्प्लिमेंट किंवा कॉन्स्टिट्यूशन काय आहे. डिप्लॉइड असल्यामुळे दोन दाखवलेले आहेत. आपण सगळे क्रोमोसोम्स ऍट अ टाइम बघत नाही आहोत, आपण फक्त त्या क्रोमोसोम्स वर लक्ष घातलेले आहे ज्याच्यामुळे स्मूथ सीड्स तयार होणार आहेत किंवा रिंकल्ड सीड्स तयार होणार आहेत. म्हणून हे डिप्लॉइड असल्यामुळे पेअर ऑफ क्रोमोसोम्स इथे दाखवले आणि मेल पेरेंटला पेअर ऑफ क्रोमोसोम्स इथे दाखवले. कॅपिटल S ने काय दिसतं, कॅपिटल S ने असं दिसतं की ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे. तर स्मूथ सीड्स म्हणून S हा हे अक्षर घेतलेलं आहे आणि डॉमिनंट कॅरेक्टर असल्यामुळे कॅपिटल्स मध्ये लिहिलंय. इथे रिसेसिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे ते स्मॉल s लिहिलेलं आहे. आता इथे रिंकल्ड किंवा सुरकुतलेलं म्हटलंय, पण आपण एकच लेटर, कारण बोथ आर कोडिंग फॉर दोन्ही पेअर्स ऑफ जीन्स एकाच ट्रेट किंवा कॅरेक्टर विच इज सीड शेप ह्या ट्रेट साठी कोड करतात किंवा जबाबदार आहेत. म्हणून इथे दोन कॅपिटल S मांडले, इथे दोन स्मॉल s मांडले. आता गॅमीट फॉर्मेशन होतं तेव्हा बाय मिओसिस एका गॅमेट मध्ये एक क्रोमोझोम जातो, हॅप्लॉइड होतो तो सेल किंवा गॅमेट. दुसऱ्या गॅमेट मध्ये हा दुसरा क्रोमोझोम गेलाय. आता ह्याचा क्रॉसिंग होणार आहे या स्मॉल s असलेला क्रोमोझोमशी आणि अजून एक गॅमेट आहे विथ स्मॉल s. रेजिनल्ड पनट होते ज्यांनी पनेट स्क्वेअर्स तयार केले, ते इथे मांडलेले आहेत. डावीकडे आपण एक पेरेंट, इथे फिमेल पेरेंटचे गॅमेट्सचे क्रोमोझोम्स दाखवले आणि इथे मेल पेरेंटचे गॅमेट्स दाखवले. आणि प्रोबॅबिलिटी काय आहे तयार होण्याचं ते ह्या पनेट स्क्वेअर मध्ये दाखवतो. तर कसं दाखवलंय, तर फर्स्ट स्क्वेअर मध्ये हा क्रोमोझोम गेलाय आणि हा क्रोमोझोम गेलाय, म्हणजे फ्युजन ऑफ दीज टू गॅमेट्स त्यांनी निर्माण होईल हा सेल. आणि हा झायगोट मग काय तयार करणार, असे स्मूथ सीड्स तयार करणार. कारण इथे एक कॅपिटल S म्हणजे डॉमिनंट जीन असल्यामुळे तो F1 जनरेशन आपण दाखवतोय, F1 जनरेशन मध्ये डॉमिनंट कॅरेक्टर दिसेल. तसंच ह्या सेलमध्ये हा एक क्रोमोझोम आणि हे एक क्रोमोझोमच्या कॉम्बिनेशनने झायगोट तयार होईल. ह्याच्यात परत कॅपिटल S स्मॉल s आहे, परत डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होईल किंवा व्यक्त होईल.
तसंच ह्या सेलमध्ये हा क्रोमोसोम आणि हा क्रोमोसोम असं फ्युजन ऑफ दीज टू गॅमेट्स ह्याने तयार झालंय झायगोट. आणि परत कॅपिटल एस स्मॉल एस आढळल्यामुळे इथे स्मूथ सीड्स तयार होते. आणि लास्ट सेलमध्ये पण हा क्रोमोसोम आणि हा क्रोमोसोम असे फ्युजन ऑफ दीज टू गॅमेट्सने हे सेल झायगोट तयार झालेलं आहे. आणि प्रत्येक सेलमध्ये एक कॅपिटल एस एक स्मॉल एस असल्यामुळे म्हणजे कॅपिटल एस स्मूथ सीड्स डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि स्मॉल एस कोड करतंय रिंकल्ड किंवा सुरकुतलेल्या सीड्ससाठी. तर चारही सीड्स म्हणजे 100% प्रॉजनी कशी होईल, स्मूथ सीड्स तयार होणार. म्हणून F1 चे जीनोटाइप म्हणजे जेनेटिक कॉम्प्लिमेंट प्रत्येक ह्याच्यात कॅपिटल एस स्मॉल एस आहे. म्हणून फिनोटाइपचा अर्थ आहे की ह्या जीन्समुळे कुठल्या प्रकारचे ट्रेट्स दिसतील, तर सगळे स्मूथ, कारण स्मूथ ह्याच्यावरनं निकष लावला की स्मूथ इज डॉमिनंट ओव्हर रिंकल्ड किंवा सुरकुतलेलं. ओके, हे आलंय लक्षात सगळ्यांना का काय डाऊट आहे? आपण पुढे जाऊया F2 जनरेशन कडे. तर ह्याच्यात परत त्यांनी एक्सप्लेन केलंय की जीनोटाइपचा अर्थ काय आणि फिनोटाइपचा अर्थ काय. तर जीनोटाइप म्हणजे जेनेटिक कॉम्प्लिमेंट काय आहे, जीन्स कुठले आहे त्याच्यात. आणि फिनोटाइपचा अर्थ की आपल्याला कॅरेक्टर्स किंवा ट्रेट्स कुठले दिसतात ह्या जीन्समुळे. तर 3 प्रकारचे पेअर्स आहेत क्रोमोझोम्सचे. कॅपिटल एस ह्याला म्हणायचं होमोझायगस, कारण दोन्ही एकसारखे आहेत. तसंच इथे स्मॉल एस आहे, ह्यालाही म्हणायचं होमोझायगस, कारण दोन्ही एकसारखे आहे. तर हा डॉमिनंट एलेल असल्यामुळे स्मूथ सीड्स तयार होतात. हा रिसेसिव्ह एलेल असल्यामुळे एकच मिनिट, रिंकल सीड्स तयार होतात. आणि जेव्हा F1 मध्ये कॅपिटल एस स्मॉल एस एकत्र येतात ह्या स्थितीला म्हणायचं हेटेरोझायगस. आणि एस कॅपिटल एस डॉमिनंट असल्यामुळे स्मूथ सीड्स तयार होतात. आता आपण F2 जनरेशन कसं तयार होतोय ते बघतोय. आणि कॅपिटल एस हे डॉमिनंट एलेल दाखवत आहे आणि स्मॉल एस रिसेसिव्ह एलेल. तर आता F1 जनरेशन मध्ये आपल्याला दोन्ही पेरेंट मेल आणि फिमेल, हे फिमेल पेरेंट आहे कॅपिटल एस स्मॉल एस जीनोटाइप आहे आणि मेल पेरेंटचं पण कॅपिटल एस स्मॉल एस जीनोटाइप आहे. कॅपिटल एस दोन्हीकडे असल्यामुळे स्मूथ सीड्स दिसतात आहे. आता ह्यांचे गॅमिट्स जेव्हा तयार होणार तर कॅपिटल एस आणि स्मॉल एस असे 2 वेगवेगळे हॅप्लॉइड गॅमिट्स तयार होतील. आणि इथून परत कॅपिटल एस आणि स्मॉल एस असे 2 वेगवेगळे गॅमिट्स तयार होतील. तर F2 जनरेशन साठी आपण इथे मांडणी करतो फिमेल गॅमिट्सचे कॅपिटल एस स्मॉल एस आणि मेल गॅमिट्स जे F1 चे आहेत ते कॅपिटल एस स्मॉल एस. आता मागच्या पद्धतीप्रमाणेच फर्स्ट सेल मध्ये कॅपिटल एस आल्यामुळे ही होमोझायगस कंडिशन आणि स्मूथ सीड्स तयार झाले. इथे कॅपिटल एस स्मॉल एस गॅमिट्स फ्यूज होऊन झायगोट तयार झालं. हेटेरोझायगस कंडिशन, डॉमिनंट एलेल कॅपिटल एस असल्यामुळे स्मूथ सीड्स तयार झाले. इथे कॅपिटल एस स्मॉल एस हेटेरोझायगस कंडिशन, परत स्मूथ सीड्स तयार झाले. आणि इथे स्मॉल एस गॅमेट्स फ्यूज होऊन झायगोट तयार झाल्यामुळे दोन्ही रिसेसिव्ह कॅरेक्टर्स एकत्र आले तर ट्रेट्स जीन्स किंवा फॅक्टर्स म्हणून रिंकल्ड सीड्स तयार झाले. मग आता होमोझायगस कॅपिटल एस 1/4 आहे, कॅपिटल एस
हेटेरोझायगस कॅपिटल एस स्मॉल एस हे हाफ नंबर ऑफ सीड्स आहेत आणि होमोझायगस स्मॉल एस हे 1/4 परत. तिथे जिनोटाइप्स लिहिलेले आहेत आणि फिनोटाइप्स काय आले ते लिहिलेले आहेत. आता आपल्याला स्टुडंट सेंट्रिक ऍक्टिव्हिटी द्यायला लागेल, बघायला की त्यांना जमतंय का आहे. तर पनेट स्क्वेअर वापरून आपण त्यांना प्रॉब्लेम्स देऊ शकतो आणि F1 जनरेशन काढा, F2 जनरेशन काढा आणि तसंच F3 जनरेशन काढा. युजली आपण F1 F2 पर्यंतच जातो, F3 केलेलं नसतं, पण आपल्याला पण ट्राय करायला काही हरकत नाही. आता F1 F2 F3 म्हणजे काय. तर F1 2 वेगवेगळे ट्रू ब्रीडिंग पेरेंटल जनरेशन होऊन क्रॉसिंग केल्यावर तयार होतात. तर F1 मध्ये जे तयार झालेले आहेत त्यांच्याकडनं क्रॉसिंग केलं, त्यांचं क्रॉसिंग केलं तर F2 जनरेशन तयार होते. आता F2 मध्ये आपल्याला 3 जिनोटाइप्स मिळाले, तर ऍट अ टाइम 2 जिनोटाइप्स घेऊन आपण त्यांचं क्रॉसिंग करू शकतो. म्हणजे कॅपिटल एस वर्सेस कॅपिटल एस स्मॉल एस, मग कॅपिटल एस वर्सेस स्मॉल एस आणि कॅपिटल एस वर्सेस स्मॉल एस असे सगळ्या प्रकारे आपण क्रॉसिंग करून जे आउटकम येईल त्याला F3 जनरेशन म्हणायचं. म्हणजे आपल्याला नक्की कळलंय का कसं हे होतंय, मेंडलनी कसे ते मांडले होते आणि कसं वर्किंग आउट करायचंय हे आपल्याला लक्षात येईल. ओके. तर आता आपण मोनोहायब्रिड क्रॉस बघितला होता. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे ऍट अ टाइम एकच कॅरेक्टर घेतला होता, सीड कलर किंवा सीड शेप, म्हणजे राऊंड किंवा रिंकल्ड तर सीड शेप बघितला होता. नंतर ऍट अ टाइम 2 कॅरेक्टर्स बघितले तर काय होईल, त्याला जो रिझल्ट येईल त्याला म्हणायचं डाय हायब्रिड क्रॉस. मग ह्याच्यात फिमेल पेरेंट घेतलंय, त्याच्यात दोन्ही डॉमिनंट जीन्स घेतलेत, स्मूथ येलो सीड्स, आणि मेल पेरेंट मध्ये रिंकल्ड ग्रीन सीड्स घेतलेत. आता हे 2 वेगवेगळे कॅरेक्टर्स असल्यामुळे ते 2 वेगवेगळे क्रोमोझोम्स वर आढळले त्यांना. तर एक क्रोमोझोम स्मूथ सीड्स साठी एक पेअर ऑफ क्रोमोझोम्स आहे, दुसरा पेअर ऑफ क्रोमोझोम्स येलो सीड कलर साठी आहे. तसंच एक पेअर रिंकल्ड सीड्स ना कोड करतं आणि दुसरं पेअर ग्रीन सीड्स साठी कोड करतं. डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक किंवा जीन कॅपिटल लेटर्स मध्ये दाखवलेली आहे आणि रिसेसिव्ह जी आहे ती लोअर केस किंवा स्मॉल लेटर्स मध्ये दाखवलेली आहे. आता हे एका सेल मध्ये अनेक क्रोमोझोम सेट्स म्हणजे अनेक क्रोमोझोम पेअर्स पैकी 2 क्रोमोझोम पेअर्स दाखवले आहेत त्यांनी. तर गॅमेट्स तयार होतात तेव्हा हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. तर एक क्रोमोझोम स्मूथ सीड साठी येतो गॅमेट मध्ये आणि दुसरा कलर ऑफ द सीड इथे येलो सीड कलर डिनोट केलेला आहे तो आला आणि इथून तसा रिंकल्ड सीड कोडिंग जीन असलेला क्रोमोझोम आहे आणि दुसरा ग्रीन सीड्स म्हणून सीड्सचा कलर डिटर्मिन होतो असा केलेला आहे. आता F1 जनरेशन कशी तयार होईल, तर F1 जनरेशन मध्ये सगळे जे गॅमेट्स आहेत ते ह्या पद्धतीचे कॅपिटल एस कॅपिटल वाय म्हणून त्यांनी एकच सेल काढलाय पनेट स्क्वेअर मध्ये, 4 सेल्स नाही काढले. कारण मागच्या ह्याच्यात आपण बघितलं की 4 सेल्स मध्ये एकच प्रकारचे झायगोटचे क्रोमोझोम्स येतात F1 मध्ये आणि इथे
मेल पेरेंटचे गॅमेट्स दाखवलेत. तर जेव्हा हे फ्यूज होतात गॅमेट्स तेव्हा कॅपिटल एस स्मॉल एस आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय हे असं झायगोट मध्ये 2 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आलेले दाखवले. तर स्मूथ येलो सीड्स दिसतील F1 जनरेशन मध्ये. ते जीनोटाइप सगळे म्हणजे जे 4 सेल्स तुम्ही काढले असते तर प्रत्येक सेल मध्ये कॅपिटल एस कॅपिटल वाय स्मॉल वाय असा आढळला असता आणि फिनोटाइप ऑल स्मूथ येलो सीड्स चे आढळले असते. एनी डाऊट टिल हिअर? कोणाला काही प्रश्न आहे? नो मॅडम. ओ थँक्यू. आता मग F2 जनरेशन कसा तयार होईल? तर त्याने असं हे घेतलंय की स्मूथ येलो सीड्स फिमेल पेरेंटचे आहेत आणि मेल पेरेंटचे पण स्मूथ येलो सीड्स. दोन्ही ह्याच्यात कॅपिटल एस कॅपिटल वाय स्मॉल वाय असं जीनोटाइप आहे. आता हॅप्लॉइड गॅमेट्स कसे येतील? तर कॅपिटल एस कॅपिटल वाय बरोबर जाऊ शकतो जसं ह्या गॅमेट मध्ये दाखवलंय. कॅपिटल एस स्मॉल वाय बरोबर जाऊ शकतो जसं ह्या गॅमेट मध्ये दाखवलंय. मग हे स्मॉल एस कॅपिटल वाय बरोबर जाऊ शकतो इथे दाखवल्याप्रमाणे आणि स्मॉल एस स्मॉल वाय बरोबर जाऊ शकतो जसं इथे दाखवलंय. त्याच पद्धतीने जेव्हा मेल गॅमेट्स तयार होतात असे 4 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात. आता ह्याने हा पनेट स्क्वेअर काढलाय. 4 प्रकारचे गॅमेट्स असल्यामुळे इथे 16 स्क्वेअर्स तयार झाले. ओके. आता ह्याच्यात त्यांनी फिमेल गॅमेट्स इथे मांडलेत आणि मेल गॅमेट्स इथे मांडलेत. आता प्रत्येक सेल मध्ये हे क्रोमोझोमचा पेअर आणि या क्रोमोझोमचा पेअर गॅमेटचं फ्युजन मुळे एका सेल मध्ये येईल. आणि कॅपिटल एस कॅपिटल वाय असेल तर तिथे स्मूथ येलो सीड्स दिसतील. कॅपिटल एस स्मॉल वाय असे पेअर्स मध्ये असतील तर स्मूथ ग्रीन सीड्स दिसतील. स्मॉल एस चा पेअर आणि कॅपिटल वाय चा असेल तर रिंकल्ड येलो सीड्स दिसतील आणि स्मॉल एस स्मॉल वाय असतील तर रिंकल्ड येलो सीड्स दिसतील. तर ह्याच्यात त्यांना रेशो असा मिळाला की जीनोटाइप्स बघितले तर त्यांना 1:16 कॅपिटल एस कॅपिटल वाय हे 16 स्क्वेअर झाल्यामुळे. मग 2:16 कॅपिटल एस कॅपिटल वाय कॅपिटल वाय. 2:16 कॅपिटल एस कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि 4/16 कॅपिटल एस कॅपिटल वाय स्मॉल वाय. या सगळ्या वेगवेगळ्या जीनोटाइप्समुळे स्मूथ येलो सीड्स आढळल्या. आणि तसंच जेव्हा कॅपिटल एस स्मॉल वाय बघितलं किंवा कॅपिटल एस स्मॉल वाय आलं तर स्मूथ ग्रीन सीड्स दिसले. आणि हे स्मूथ ग्रीन सीड्स आहेत ते आहेत 3/16. स्मूथ येलो सीड्स 9/16. रिंकल्ड येलो सीड्स 3/16. त्याला रिंकल्ड असल्यामुळे त्याला स्मॉल एसच असलं पाहिजे आणि वाय एक कॅपिटल असल्यामुळे तो येलो सीड्स असेल. तर एक कॅपिटल वाय किंवा दोन्ही कॅपिटल वाय असल्यामुळे रिंकल्ड येलो सीड्स आढळले. आणि 4ही स्मॉल केस लेटर्स आहे. स्मॉल एस स्मॉल वाय असं एका सेल मध्ये आढळलं जिथे रिंकल्ड ग्रीन सीड्स मिळाले.
तर हा झाला रिझल्ट ऑफ डायहायब्रिड क्रॉस. ह्याच्यात F2 जनरेशन मध्ये या पद्धतीचे आढळले. आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहे? मॅम आता हा, प्रश्न नाहीयेत काही आता. ओके. मग आपल्याला हे सगळं कळलं आहे का? ह्याच्यासाठी आपण ते F1 F2 जनरेशन्स होमवर्क म्हणून डायहायब्रिड क्रॉस तयार करून बघू शकतो की स्वतःला आपल्याला जमतंय का पनेट स्क्वेअरच्या आधारे. आणि प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑफ जीन्स हा मेंडलचा सेकंड लॉ ह्याच्यावरनं त्यांनी काढला. म्हणजे जीन्स फॉर डिफरंट ट्रेट्स. आता इथे कुठले डिफरंट ट्रेट्स आहेत? तर स्मूथ सीड्स और रिंकल्ड सीड्स हा एक ट्रेट झाला. दुसरा कलर ऑफ द सीड, येलो का ग्रीन. तर हे वेगवेगळे त्याला रिझल्ट आल्यामुळे त्याच्या लक्षात आला की एकावर दुसरं अवलंबून नाहीये. म्हणजे सीड कलर अँड सीड शेप दे आर नॉट डिपेंडंट ऑन इच अदर, पण ते स्वतःहून वेगवेगळ्या सेल्स मध्ये जाऊ शकतात. म्हणून जीन्स फॉर डिफरंट ट्रेट्स असॉर्ट इंडिपेंडेंटली ऑफ वन अनदर इन द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. म्हणजे दोन्ही एकत्र जात नाहीये की येलो सीड असेल तर नेहमी स्मूथच असेल किंवा ग्रीन सीड नेहमी रिंकल्डच असेल, असं काही लिंक नाहीये त्यांच्या दोन्हीमध्ये. तर एक मी प्रश्न विचारते की समजा मी तुम्हाला येलो सीड्स दिले. आता हे सिंगल ट्रेटच बघतोय आपण, तर तुम्ही त्याचं जिनोटाइप कसं काढाल? कारण तुम्ही बघितलं की ट्रू ब्रीडिंग स्ट्रेन असेल, कॅपिटल एस पण असू शकतं, किंवा F1 मध्ये पण तुम्हाला येलो सीड्स आढळले होते जिथे हेट्रोझायगस कंडिशन होती. कोणी उत्तर द्यायची इच्छा दाखवताय का? वाय असं निर्मला मॅडम म्हणतायत. काय म्हणतात ते? वाय प्रश्न हा, सॉरी, येलो सीड्स SS नाही, वाय. येलो सीड्स चा कलर आणि ग्रीन सीड्सचा कलर आपण म्हणतोय. कॅपिटल वाय असू शकतं दोन्ही, वाय, किंवा कॅपिटल वाय स्मॉल वाय पण असू शकतं, जसं आपण F1 जनरेशन मध्ये बघितलं, राईट. आणि तरी त्यांना येलोच सीड्स आपल्याला मिळतील. मग आपल्याला कसं कळेल की कॅपिटल वाय जिनोटाइप आहे का कॅपिटल वाय स्मॉल वाय जिनोटाइप आहे? तर उत्तर असं आहे की ह्या सीड्सचं प्लांट तयार करून मग आपण क्रॉसिंग करणार आणि टेस्ट क्रॉस किंवा म्हणजे ट्रू ब्रीडिंग रिसेसिव्ह ट्रेट जे आहे की ग्रीन सीड्स, त्याच्याबरोबर आपण टेस्ट क्रॉस करणार. आणि मग आपल्याला कळेल की समजा कॅपिटल वाय स्मॉल वाय असतील ह्याचं जिनोटाइप येलो सीड्सचं, तर आपल्याला पुढच्या जनरेशन मध्ये ग्रीन सीड्स पण आढळतील. समजा कॅपिटल वाय असेल ह्याचं जिनोटाइप, तर मग आपल्याला सगळे सीड्स येलोच येतील. ओके, हे आलंय का लक्षात? म्हणजे जसं आपण F1 जनरेशन तयार करतो की कॅपिटल वाय वर्सेस स्मॉल वाय, तर सगळे F1 जनरेशन कॅपिटल वाय स्मॉल वाय जिनोटाइपचे असतात आणि सगळे पिवळे असतात. बट F2 जनरेशन मध्ये F2 नाही, आपल्याला कॅपिटल टेस्ट क्रॉस मध्ये कॅपिटल वाय स्मॉल वाय क्रॉस विथ स्मॉल वाय. मग आपल्याला काही सीड्स कॅपिटल वाय स्मॉल वाय येतील आणि काही सीड्स स्मॉल वाय असे तयार होतील. आणि जे स्मॉल वाय वाले येतील ते ग्रीन असतील. ओके, हे आलं का लक्षात? खालिदा मॅमने हँड रेस केलाय. काही प्रश्न आहे का त्यांचा?
तर हे टेस्ट क्रॉसचा रिझल्ट दाखवलाय. हे समजा कॅपिटल वाय स्मॉल वाय ते येलो सीड्सचं जिनोटाईप असेल आणि आपण स्मॉल वाय असं ग्रीन सीड्स बरोबर क्रॉस केलं तर आपल्याला कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि स्मॉल वाय असे तयार होतील नेक्स्ट प्रोजेनी. आणि हे दोन्ही येलो सीड्स साठी कोड करतील आणि हे दोन्ही ग्रीन सीड्स साठी कोड करतील. व्हेरॅज आपले येलो सीड्स कॅपिटल वाय ने तयार झालेले असतील किंवा त्यांचं जिनोटाईप हे असेल, जेव्हा आपण स्मॉल वाय शी टेस्ट क्रॉस करतो तेव्हा कॅपिटल वाय स्मॉल वाय हे प्रत्येक सेलमध्ये तयार झाले, त्यामुळे येलो सीड्स आढळतील. ह्याच्यावरनं आपण येलो सीड्स प्लस ग्रीन सीड्स मिळालेत का सगळे येलो सीड्स मिळालेत ह्याच्यावरनं आपण ठरवू की जिनोटाईप येलो सीड्सचा कॅपिटल वाय स्मॉल वाय आहे का कॅपिटल वाय आहे. सो हे मेंडल्स फर्स्ट टू लॉज, लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ एलेल्स आणि लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट ऑफ एलेल्स चा होता. आणि क्रॉसिंग कसं केलं मेंडलचे एक्सपेरिमेंट्स आणि मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस असे बघितले. तर मॅडम मला थोडा वेळ आहे का, एक 10-15 मिनिटं वेअर आय कॅन डू मिओसिस अँड मायटोसिस. थोडस ओव्हरशूट झालंय. येस मॅम, नक्कीच. ओके, थँक्यू. ते फुल व्ह्यू मध्ये गेलंय का? नाही मॅम, अजून नाही. येस, आता आहे. ओके, तर आता सेल सायकल मायटोसिस आणि मिओसिस बद्दल बोलते. थोडासा फास्ट घेईन कारण वेळ कमी आहे. तर एका सेलचं लाईफ सायकल कसं असतं, तर जांभळ्यात दाखवलंय ते इंटरफेज म्हणून असतं आणि जे ऑरेंज मध्ये दाखवलंय किंवा रेड मध्ये दाखवलेलं आहे ते सेल डिव्हिजन मध्ये जातं. तर बाहेरच्या बाजूला किती तास ऍव्हरेज सेल काढत असेल असं दाखवलेलं आहे आणि इथे 8 तास लिहिलेलं आहे. सो 3 फेजेस असतात, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. S फेज मध्ये DNA रेप्लिकेशन होतं, त्याची तयारी सेल G1 फेज मध्ये करतात. G स्टँड्स फॉर गॅप. तर 2 गॅप फेजेस आहेत, G1 आणि G2, आणि एक सेल डिव्हिजनची फेज आहे मायटोसिस किंवा जर्म सेल्स मध्ये मिओसिस होतं. तर G1 फेज मध्ये सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असतं, त्याचे सेलचे ऑर्गनेल्स जे असतात त्यांचं डुप्लिकेशन होतं, प्रोटीन्स सिंथेसिस वाढतं आणि सेंट्रोसोमचं रेप्लिकेशन सुरू होतं. DNA रेप्लिकेशन हे S किंवा सिंथेटिक फेज मध्ये होतं. आणि G2 मध्ये मग आता सेल स्टार्ट्स गेटिंग रेडी फॉर डिव्हिजन. तर सेल ग्रोथ कंटिन्यू होतं, एन्झाइम्स अँड प्रोटीन्स सिंथेसाइज होतं, सेंट्रोसोमचं रेप्लिकेशन कंप्लीट होतं आणि मग मायटोसिसचे फेजेस होतात. आता मायटोसिसचं सिग्निफिकन्स काय आहे, तर 2 प्रकारचे सेल्स असतात आपल्या शरीरात किंवा ॲनिमल्स किंवा प्लांट्स मध्ये, सोमॅटिक सेल्स आणि जर्म सेल्स. तर जर्म सेल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मधले जे सेल्स गॅमिट्सना तयार करतील त्यांना म्हणायचं जर्म सेल्स, आणि बाकी शरीरातले जे सेल्स आहेत त्यांना सोमॅटिक सेल्स म्हणतो. तर
ग्रोथसाठी, डेव्हलपमेंट, रिपेअरसाठी, म्हणजे काही आपल्याला जखम झाली असेल तर परत स्किन तयार होतं. तर ह्या सगळ्या ह्याला मायटॉसिस म्हणून जे सेल डिव्हिजन होतं. आणि सोमॅटिक सेल्स हे आहेत, त्यांच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोसोम्स आहे. एक सेट आपल्याला आईकडनं आलेले असतात आणि दुसरं सेट वडिलांकडनं आलेलं असतं. तर म्हणून पेअर्स ऑफ क्रोमोसोम्स असल्यामुळे आपल्यामध्ये आता 46 क्रोमोसोम्स असतात. 44 ऑटोसोम्स आहे आणि 2 सेक्स क्रोमोसोम्स. तर ह्याला म्हणायचं 2n क्रोमोसोम्स, म्हणजे डिप्लॉइड सेल मध्ये, कारण वेगवेगळ्या स्पीशीज मध्ये वेगवेगळे टोटल नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहे. मग जर्म सेल्स आहे ते मिओसिस अंडरगो करतात, म्हणजे हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होते. आणि जेव्हा फर्टिलायझेशन होईल तेव्हा हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतील आणि डिप्लॉइड झायगोट तयार होईल. आता मायटॉसिसचे स्टेजेस काय आहेत? तर मेनली प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टीलोफेज आणि सायटोकायनेसिस. तर काही रेफरन्स बुक्स मध्ये प्रोफेज आणि मेटाफेजच्या मध्ये एक प्रो मेटाफेज म्हणून पण एक दाखवलेला आहे, पण मी तो ह्याच्यात घेतलेला नाही आहे, सो ॲज टू कीप इट सिम्पल. तर इंटरफेज मध्ये, एस फेज मध्ये क्रोमोझोम डुप्लिकेट झालेला असतो आणि 2 सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात आणि सेंट्रिओल्स पेअर्स मध्ये अवेलेबल होतात आणि ते पण डुप्लिकेट होतात बिफोर एस फेज इज कम्प्लीटेड. प्रोफेज मध्ये काय होतं, तर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर इंटरफेज मध्ये डीएनए जो डुप्लिकेट झालेला असतो ते असे विजिबल नाही होत क्रोमोसोम्स म्हणून, पण एक जाळीसारखी तयार असते न्यूक्लियस मध्ये. तर त्याला म्हणायचं क्रोमॅटिन नेटवर्क, जी अशी लूज जाळीसारखी तयार आहे, ती अशी वेगवेगळ्या क्रोमोसोम्स म्हणून असं दिसत नाही. पण प्रोफेज सुरू झाल्यावर ते क्रोमॅटिन नेटवर्क कंडेन्स होतं आणि तुम्हाला मग इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम्सचे क्रोमॅटिड्स दिसू लागतात. ते कंडेन्सेशन झाल्यामुळे ते जाड व्हायला लागतात आणि प्रत्येक क्रोमोसोम डुप्लिकेट झाल्यामुळे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांना जोडलेले असतात आणि सेंट्रिओल पेअर्स जे आहे ते एका बाजूला असतात न्यूक्लियसचे, पण ते लांब लांब जायला लागतात, म्हणजे न्यूक्लियसच्या दोन्ही बाजूला. मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण ब्रेकडाऊन व्हायला लागते आणि डिसअपिअर व्हायला लागते. न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस म्हणून असतं, जिथे रायबोसोमल आरएनए तयार होत असतो, तर ते पण श्रिंक होऊन ग्रॅज्युअली डिसअपिअर होतं आणि मायटॉटिक स्पिंडल तयार व्हायला लागतं न्यूक्लियस आणि सेंट्रिओल्सच्या एरियामध्ये. मेटाफेज मध्ये हे स्पिंडल आता न्यूक्लिअर एरियामध्ये येतं आणि सेलमध्ये मायक्रोट्युब्युलन तयार करतं, ते ट्युब्युल्स. आणि क्रोमोझोम मध्ये जे कन्स्ट्रिक्शन असतं त्याला सेंट्रोमियर म्हणतात आणि ह्याच्यावर प्रोटीन्स असेंबल होतात. तर प्रोटीन्स असेंबल होऊन एक कॉम्प्लेक्स तयार होतो ज्याला म्हणायचं कायनेटोकोर. तर जसं आपण हुक वगैरे बांधून दोरी ओढू शकतो त्या पद्धतीने कायनेटोकोरला ते स्पिंडल फायबर्स अटॅच होतात आणि मग क्रोमोझोम्स मेटाफेज मध्ये इक्वेटोरियल प्लेट, म्हणजे सेंटर च्या एक प्लेन मध्ये, सेलच्या सेंटर मध्ये एक प्लेन मध्ये अरेंज होतात, म्हणून त्याला मेटाफेजिक क्रोमोझोम्स पण म्हणतात. इथपर्यंत क्लिअर आहे?
मग ऍनाफेज मध्ये काय होतं, तर सेंट्रोमियर जिथे जे कन्स्ट्रिक्शन असतं ते सेंट्रोमियर स्प्लिट होतं 2 भागात आणि 2 सिस्टर क्रोमॅटिड्स वेगवेगळ्या दिशेने मूव्ह व्हायला लागतात. म्हणजे मग ते 2 वेगळ्या पोल्स ऑफ द सेल कडे जातात किंवा टोकाकडे जातात. आणि जेव्हा ते टोकाकडे जातात मग ह्या दोन्ही सेल्स मध्ये सायटोकायनेसिस म्हणजे मधोमध कन्स्ट्रिक्शन येऊन 2 सेल्स तयार व्हायला लागतात. तर टीलोफेज मध्ये काय होतं, तर हे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स ऍनाफेज मध्ये जे वेगवेगळ्या दिशेने गेले ते आता टोकाला पोचलेले असतात. मग न्यूक्लिअर एन्व्हलप त्यांच्या भोवती तयार व्हायला लागतं आणि मग इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम्स परत डिकंडेन्स होतात, एक्सटेंड होतात आणि परत इंडिव्हिज्युअली असे वेगवेगळ्या क्रोमोसोम्स म्हणून ते दिसत नाही. न्यूक्लिओलस पण तयार होतं आणि सायटोकायनेसिसचं कम्प्लिशन होतं. आणि आता हे जे 2 डॉटर सेल्स तयार झाले ते डिप्लॉइड असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोसोम्स आहेत. ह्याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये जर्म सेल्स मध्ये मिओसिस होत असतं आणि 2 डिव्हिजनचे सायकल्स होतात. त्यांना म्हणायचं मिओसिस 1 आणि मिओसिस 2. ह्याच्यातला पहिला जो सायकल आहे तो रिडक्शन डिव्हिजन आहे. म्हणजे डिप्लॉइड सेल मधनं हॅप्लॉइड सेल तयार होणं. म्हणून 2n पासून n नंबर ऑफ क्रोमोसोम्स अवेलेबल होते. आणि दुसरा जो मिओसिस डिव्हिजन आहे तो इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. कारण आता जे n नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहे हॅप्लॉइड सेल मध्ये तसेच n नंबर ऑफ क्रोमोसोम्स राहतात, पण 2 सेल्सचे 4 सेल्स तयार होतात. आता ह्याच्यात मिओसिस 1 वेगळा का आहे, कारण ह्याच्यात प्रोफेज एक्सटेंडेड आहे आणि तो प्रोफेज 1 जो आहे त्याचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यांचं नाव आहे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायाकायनेसिस. आता लेप्टोटीन मध्ये काय होतं, तर आपण बघितलं की एस फेज मध्ये क्रोमोझोम डुप्लिकेट झालेले असतात. तर ह्याच्यात आता सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, आता हे कंडेन्स व्हायला लागतात. मायटॉसिस मध्ये जसं प्रोफेज मध्ये आपण म्हटलंय की ते कंडेन्स होतात, त्याच पद्धतीने कंडेन्सेशन सुरू होतं आणि लॉंग थिन स्ट्रँड्स दिसायला लागतात आणि विजिबल होतात न्यूक्लिओप्लाझम मध्ये. त्याचं पुढचा स्टेज आहे झायगोटीन. तर झायगोटीन मध्ये होमोलोगस क्रोमोसोम्स म्हणजे एक आईकडनं आलेला एक वडिलांकडनं आलेला होमोलोगस अर्थ ते सगळे त्यांचं जेनेटिक सिक्वेन्स किंवा सिक्वेन्स ऑफ बेसिस एकसारखे आहेत आणि ते एका विशिष्ट कॅरेक्टरिस्टिकला ते जीन पेअर्स कोड करतात. त्या सगळ्या जीन पेअर्स जे करतील, म्हणजे समजा आय कलर असेल तर हे दोन्ही क्रोमोसोम्स आय कलरशी निगडीत आहेत. असे अनेक कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या क्रोमोसोम्सवर. तर असे होमोलोगस क्रोमोसोम्स अलाइन होतात आणि सायनॅप्स होतात. तर सायनॅप्सिस म्हणजे ते अलाइन होऊन आणि मग ते सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स म्हणजे परत प्रोटीन्स असतील आणि त्याच्यामुळे ते कम्प्लिटली अलाइन होतात बेस पेअर टू बेस पेअर. ओके, म्हणजे क्रॉसिंग ओव्हरची ही तयारी आहे. त्याचं पुढचं स्टेप आहे पॅचेटीन. ह्याच्यात आता हे होमोलोगस पेअर ऑफ क्रोमोसोम्स आहेत आणि ह्याच्यात प्रत्येक क्रोमोसोम पण डुप्लिकेटेड आहे एस फेज मध्ये. त्यामुळे 4 क्रोमॅटिड्स दिसतात म्हणून ह्याला टेट्रॅड म्हणतात. पेअर ऑफ होमोलोगस क्रोमोसोम्स आहे म्हणून बायव्हॅलंट पण म्हणतात. आणि क्रॉसिंग ओव्हर ऍक्च्युली हे पॅचेटीन स्टेज मध्ये होतं. क्रॉसिंग ओव्हरमुळे न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ जीन्स तयार होते.
आणि पॅचेटिनच्या शेवटी जे प्रोटीन कॉम्प्लेक्स होतं सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स तो डिसअसेंबल होतो आणि मग क्रोमोझोम्स परत अनवाइंड व्हायला लागतात आणि लांब व्हायला लागतात आणि मग सेपरेशन सुरू होईल. तर डिप्लोटीन मध्ये सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स डिसअसेंबल होतो आणि त्या क्रॉसओव्हरमुळे कायाझ्मा किंवा कायाझमॅटा स्ट्रक्चर, प्लुरल कायाझमॅटा आहे, सिंग्युलर कायाझ्मा आहे. क्रॉसिंग ओव्हर मुळे क्रॉस शेप स्ट्रक्चर्स दिसतात कारण ते लिंक्ड आहे अजून. आणि पुढची स्टेज डायाकायनेसिस, ह्याच्यात क्रोमोझोम्स अजून कंडेन्स होतील आणि 4 मेंबर्स ऑफ टेट्रॅड्स दिसतात. आता हे संपल्यावर प्रोफेज 1 संपेल आणि मग मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1 मध्ये मायटॉसिस आणि मियोसिस मध्ये सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आहे. तर मेटाफेज ऑफ मायटॉसिस जे असतं त्याच्यात सगळे क्रोमोझोम्स इक्वेटोरियल प्लेटवर अलाइन होतात. इथे मियोसिस मध्ये मेटाफेज 1 मध्ये पेअर्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स ते इक्वेटोरियल प्लेटवर अलाइन होतात. मग एनाफेज मध्ये सेंट्रोमियर स्प्लिटिंग होतं मायटॉसिस मध्ये, सॉरी एनाफेज मध्ये मायटॉसिस मध्ये सेंट्रोमियर स्प्लिटिंग होऊन ते क्रोमोझोम्स वेगवेगळ्या पोल्स कडे गेले. इथे एनाफेज 1 मध्ये हे होमोलोगस क्रोमोझोम्स मधले इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स जातात वेगवेगळ्या पोल्सना. इथे सेंट्रोमियर स्प्लिटिंग झालेलं नाहीये, पण होमोलोगस क्रोमोझोम्सच्या पेअर मधला एक क्रोमोझोम एक पोलकडे गेलाय, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या पोलकडे गेलाय. त्यामुळे नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन इच न्यूक्लियस जे तयार होईल ते नंबर ऑफ क्रोमोझोम्स हाफ झालेत. त्यामुळे पूर्वीच्या कंडिशन डिप्लॉइड होती, पण आता प्रत्येक जो न्यूक्लियस तयार होईल तो हॅप्लॉइड असेल. आणि टेलोफेज 1 मध्ये आता परत न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते आणि सगळे हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रत्येक पोलकडे आलेला असतो आणि मग सायटोकायनेसिस होतं ज्याच्यामुळे 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. ह्याच्यानंतर मियोसिस 2 होतं आणि मियोसिस 2 मध्ये डीएनए रेप्लिकेशन काही अकर होत नाही आणि मायटॉटिक डिव्हिजन सारखंच प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज असतात. फक्त ह्याला म्हणायचं प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2 आणि टेलोफेज 2. एंड मध्ये सायटोकायनेसिस होतं आणि मग 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतील. आता सिग्निफिकन्स मियोसिसचं काय आहे की हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झाल्यामुळे जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतील तेव्हा डिप्लॉइड झायगोट तयार होईल आणि म्हणून एक नंबर ऑफ क्रोमोझोम्स 2n नंबर डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये तो कायम राहील. तो असा प्रत्येकदा हाफ किंवा वाढणार नाही. आणि मेंडल्स सेकंड लॉ आहे तर रॅन्डम अलाइनमेंट ऑफ मॅटर्नल अँड पॅटर्नल क्रोमोझोम्स मेटाफेज मध्ये होता म्हणून इंडिपेंडेंट असॉर्टमेंट ऑफ जीन्स. म्हणजे मेटाफेज 1 ऑफ प्रोफेज 1 मध्ये एका पोलकडे काही क्रोमोझोम्स आईकडनं आलेले असू शकतात आणि काही वडिलांकडनं. तसंच दुसऱ्या पोलला जाणारे काही क्रोमोझोम्स आईकडनं आलेले असतील, काही वडिलांकडनं. म्हणून न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ क्रोमोझोम्स इन गॅमेट्स असे तयार होतात. आणि मेंडल्स सेकंड लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट्स ऑफ जीन्स ह्याच्यामुळे होतं. मग पॅचेटिन स्टेज ऑफ मियोसिस 1 मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणून न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ जीन्स ऑन अ सिंगल क्रोमॅटिड येतं. की एक आईकडचा आलेला एक भाग असतो एका क्रोमॅटिडवर आणि दुसरा भाग त्याच क्रोमॅटिडवर वडिलांकडनं आलेला असतो. आणि एनाफेज मध्ये
जेव्हा हे सेपरेट होतात तर सेग्रिगेशन ऑफ ॲलेल्स होतात, म्हणजे एनाफेज 1 ऑफ प्रोफेज 1 मध्ये, आणि म्हणून ते ऑपोजिट पोल्सकडे जातील. म्हणून मेंडल्स फर्स्ट लॉ तो फॉलो होतो, विच इज सेग्रिगेशन ऑफ ॲलेल्स अक्रॉस. सो हे होतं डिस्कशन ऑन मिओसिस अँड मायटॉसिस. आपल्याकडे यूट्यूबवर अनेक व्हिडिओज आहे ज्याच्यावर आपण बघू शकतो हे कसे होतात. एक मिनिट. Prachi ma'am, do we have time to show? Otherwise, the teachers see it येस themselves. मॅम, ऍक्च्युली काय करू शकतो आपण की तुम्ही लिंक पाठवू शकता आणि हो. मी व्हॉट्सअप ग्रुप आहे तसं त्याच्यावरती पाठवून देईल, कारण आता 12:15 ऑलमोस्ट वाजलेले आहेत. तर हो हो आपल्याला प्रश्न उत्तर आणि पोस्ट टेस्ट असं करायचं आहे. हो हो चालेल. चालेल ना? सो व्हॉट डू यू एक सजेस्ट? फक्त मला पनेट स्क्वेअर दाखवायचा होता, हा. तो दाखवू शकते का? फोटो असेल तर आपण नक्की दाखवू शकतो. एकच मिनिट. थांबा. मागच्या एका वर्कशॉपला एक मिनिट. येस मॅम. मागच्या एका वर्कशॉपला असं एक चार्ट पेपरचं पनेट स्क्वेअर बनवलं होतं आणि फिमेल गॅमेट्सचे डॉमिनंट ब्लू मध्ये असे ते आपण मणी वगैरे वापरू शकतो वेगवेगळ्या आकाराचे, आणि स्मूथ सीड्स वर्सेस रिंकल्ड सीड्स असं जेव्हा आपण पार्टिसिपेंट्स किंवा तुमच्या वर्गातले स्टुडंट्सना देऊ शकता, तसं एकदा शाळेत पण मी वर्कशॉप घेतला होता. तर त्या मुलांना खूप आवडलं असं ते ट्राय आउट करायला, आणि मग F1, F2, F3 जनरेशन्स ते काढू शकत होते. म्हणजे ऍक्च्युली दे बिकम इंटरेस्टेड की काहीतरी आपण गेम खेळतोय असं त्यांना वाटतं. तर असं एक पद्धत आपण घेऊ शकतो रिगार्डिंग हाऊ टू टीच दिस. हे दिसतंय ना? नाही मॅम, नाही. सो आम्हाला स्टार्टेड शेअरिंग द स्क्रीन इतकंच दिसतंय, पण स्क्रीन दिसत नाहीये. अच्छा, एक मिनिट. मी परत ट्राय करते. आता सांगा मला दिसतंय का? नाही. नाही दिसत आहे का? आता दिसते? कदाचित होईल, कारण स्टार्टेड शेअरिंग द स्क्रीन असं दिसतंय. मे बी मॅडम ते कोणत्या दुसऱ्या विंडो मध्ये असेल आणि तुम्ही एखादी स्पेसिफिक विंडो शेअर केली. पण मी हे केलं होतं, म्हणजे स्टॉप शेअरिंग फर्स्ट.
ओके. शेअर स्क्रीन नंतर मॅम तुम्हाला तिथे दिसेल की एंटायर विंडो शेअर करायचं आहे का स्क्रीन शेअर करायचं. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर फुल स्क्रीन शेअर केलं तर यू कॅन गो टू दॅट व्हिडिओ आणि मग ते आम्हाला दिसेल. एकदा जस्ट आता दिसतंय? पीपीटीच होते. अच्छा, नाही पण दिसत नाही आम्हाला मॅम. नाही का? काय प्रॉब्लेम आला आय डोंट नो. बर जाऊ दे मग त्याला. तुम्ही लिंक पाठवा, मी शेअर करते टीचर्स बरोबर. हा आम्ही चालेल. त्याच्या त्या ग्रुपवर नंतर- हे करून शेअर. नंतर मेलनी पाठवू? हो चालेल. मेल व्हॉट्सअप वरती पाठवलं तरी चालेल. चालेल. मग मी स्टॉप करते इथे शेअरिंग. ओके. काही काही प्रश्न प्रश्न असतील असतील तर टीचर्सचे तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा आम्ही तुम्हाला आता अनम्यूट पण करू कदाचित. तुम्ही हँड रेस केला की आम्ही अनम्यूट करू. हे चालेल किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकलेत तरी चालेल. सो स्नेहा मॅडम, इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग सेशन. On behalf of Pune Knowledge Cluster and the District Institute of Education and Training, I thank you for accepting our invitation and coming for the session today. खूप इंटरेस्टिंग होतं. हे नेहमीचे पडलेले प्रश्न असतात की जीन्स कशा वर्कआउट होतात किंवा हेरिडिटी नक्की कशी एका जनरेशन मधनं दुसऱ्या जनरेशन मध्ये कुठल्या ट्रायड्स जातात वगैरे वगैरे. तर त्याची खूप छान उत्तरं आम्हाला आता मिळाली आहेत या सेशन थ्रू. So thank you so much, ma'am. Thank you very much, Prachi ma'am, for giving me this opportunity. So I wish to thank again both Pune Knowledge Cluster, your team, as well as DIET and their team for organizing this, and all the participants for very patient listening. Thank you so much. And if you have any queries, then you can send them via Prachi ma'am to me. I will try to answer them, and I will send the links for videos also. Yes. Onion tip roots, how to see the mitotic stages, ते पण एक लिंक शेअर करेन तुमच्याशी, so then you can share it with them. येस, नक्कीच मॅम. सो बरेचसे टीचर्स चॅट मध्ये विचारतात की लिंक ओपन होत नाहीये, तर त्याचं सेटिंग आता आम्ही बदललंय, ती होईल ओपन. इट इज एक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस नाव. Okay, there is one question. Please explain about G0 phase by one of the teachers. Okay. So, आता जेव्हा रिजनरेशन असतं किंवा प्रोलिफरेशन असतं तेव्हा अनेक सायकल्स किंवा डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये हे सेल्स अनेक सेल सायकल्स मधनं जात असतात आणि at that time it is called G1, G2 as the gap phases. पण जेव्हा एक सेल मच्युअर व्हायचा आहे आणि इट हॅज टू स्टॉप डिवायडिंग, दॅट टाइम इट गोज इन टू G0 फेज आणि मग त्याच्या पुढे there will be no further mitosis. So it will have finalized its stage. जे पुढे अजून सेल ग्रोथ सेल डिव्हिजन होणार नाही. येस, थँक्यू मॅम. सबीना मॅडम, तुम्हाला काही प्रश्न आहे? तुम्हाला तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. सबीना शेख मॅडम. एक्सक्यूज मी मैम, जो भी आप लोग क्वेश्चंस देते हो वो मराठी में मैडम, इट इज वेरी डिफिकल्ट टू अंडरस्टैंड मराठी. मैंने एक सेट इंग्लिश में भी दिया है मैडम को. नाही, पण मॅम आपण काय करतो ना की स्पेशली हे मराठी ट्रेनिंग असल्यामुळे सगळे प्रश्न आपण मराठीमध्ये टाकतोय. बट ओके, फ्रॉम नेक्स्ट टाइम व्हॉट वी विल डू इज त्याचे इंग्लिश जे काही अर्थ असतील किंवा तेही आम्ही टाकू तिथे. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर युअर सजेशन. And thank you so much, dear participants and organizers, for this wonderful opportunity you have given me. Thank you to Pune Knowledge Cluster, their team, especially Prachi madam and DIET team also. Thank you so much. थँक्यू मॅम.
प्रांजली कुलकर्णी मॅम, तुम्हाला काही प्रश्न आहे का? मॅम मला असं विचारायचं होतं की माझं मायटोसिस आणि मिओसिस मी स्कूलमध्ये आले ना, तर ते मला थोडं मिळालं नाही. म्हणजे मॅडमनी खूप छान समजून सांगितलं. तर Okay. ते रेकॉर्डिंग आहे का? हा, तर रेकॉर्डिंग आम्ही काय होतं की प्रत्येक याच्या नंतर आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला त्याचं रेकॉर्डिंग टाकतो. ओके, पीकेसी ना? पुणे नॉलेज क्लस्टर, येस, तुम्हाला तिथे मिळून हा. जाईल. येस, ओके. ओके. आणि मॅडमचा जर मोबाईल नंबर शेअर केला तर बरं होईल, म्हणजे काही मॅमला हवं असेल तर आम्हाला विचारता येईल. चालेल का तसं? मॅमला विचारा, म्हणजे मॅडमच्या परवानगीने. माझं ईमेल आयडी शेअर केला तरी चालेल. यू कॅन आस्क मी द क्वेश्चन बाय ईमेल. ओके, चालेल चालेल. चालेल मॅम, तुमचा मेल आयडी दिला तरी चालेल. ओके, थँक्यू मॅम. येस, थँक्यू मॅम सो तुम्ही ईमेल आयडी टाईप सुद्धा करू शकता चॅट बॉक्स मध्ये, किंवा मग मी करू? मी टाईप करते. आता टाकलंय मी ईमेल आयडी माझा. येस, काही डिफिकल्टीज असतील तरी दे कॅन आस्क. Is it okay for me to leave the meeting? येस मॅम, थँक्यू सो मच. या, वी विल टेक मोर टाइम बिकॉज आता ते पोस्ट टेस्टचे प्रश्न फिल करतायत टीचर्स, तर थोडा वेळ आम्ही अजून सुरू ठेवूयात मीटिंग. Okay. Thank you so much, madam. थँक्यू. ऑन, या.